जय श्री हनुमान. हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स ट्रेजरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा ट्रॅडिशनल ट्रेजर आहे. या व्हिडिओमध्ये हम्पीजवळ असणारे अंजनाद्री हिल आपण पाहणार आहोत. हम्पी आणि गंगावती म्हणजे जिथे हे अंजनाद्री हिल आहे त्या ठिकाणी फक्त मध्ये तुंगभद्रा नदी आहे, परंतु आपल्याला बाय रोड जाताना 23 किलोमीटरचा फेरा घालावा लागतो. अंजनाद्री हिल हे वीर हनुमान यांचे जन्मस्थान मानले जाते. वीर हनुमान आणि अंजना देवी यांचे इथे मंदिर आहे. जवळच रामायणकालीन किष्किंधा नगरी, पंपा सरोवर हे देखील आहेत. इथून सूर्योदय किंवा सूर्यास्त दोन्ही अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे इथे जाण्याचा वेळ हा आपला सकाळी किंवा संध्याकाळी असावा, जेणेकरून चढतानाही त्रास होत नाही. साधारण 575 पायऱ्यांची ही टेकडी आहे. वाटेमध्ये शेड असल्यामुळे तसा उन्हाचा त्रास जास्त होत नाही. आणि एवढं संपूर्ण चढून वरती आल्यानंतर वरचा जो नजारा काही बघायला मिळतो, त्यामुळे सगळं अगदी शीण कुठल्या कुठे पळून जातो. या भागातील सर्वच टेकड्या अशा प्रकारे एकावर एक दगड रचून ठेवल्यासारख्याच वाटतात. जणू काही अगदी हेतुपूर्वकच ही प्रत्येक टेकडी तयार केलेली असावी याप्रमाणे त्या दिसतात. या टेकडीवरती आल्यानंतर वरती हनुमान चे मंदिर आहे, ज्या ठिकाणी सर्व पूजापाठ पूजा अर्चा वगैरे होत असते. सतत हनुमानांचं स्तोत्र किंवा हनुमान चालिसा वगैरे या ठिकाणी सदैव सुरू असतं. इथे माकडांपासून मात्र सावध राहावं लागतं. खूप जास्त प्रमाणात वानर या ठिकाणी आहेत आणि अगदी फ्रीली जसं काही त्यांचंच राज्य असावं याप्रमाणे इथं त्यांचा वावर आहे. तुमच्या हातात असणारे बिस्किटचे पुडे किंवा कुठलेही खाद्यपदार्थ किंवा जे त्यांना खाण्यासारखे वाटतील असे कुठलीही वस्तू असेल तर ती तुम्हाला सांभाळून ठेवावी लागते. इवन तुमच्या चपलासुद्धा गायब होऊ शकतात. अंजनाद्रीच्या टेकडीवरती गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला विजय विठ्ठल मंदिराचे अवशेष अगदी स्पष्टपणे दिसू शकतात, जे की नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत. आणि हम्पीतले काही मॉन्युमेंटसुद्धा दिसू शकतात. हम्पीजवळच ह्या तुंगभद्रा नदीमध्ये कोरॅकल राईड हा एक उत्तम प्रकार आहे. टोपलीमध्ये बसून आपल्याला इथे त्याच्यातून राईड केली जाते, पाण्यातून फिरवलं जातं आणि ते गोल गोल फिरवण्याची मजा तर खूपच वेगळी आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर हा पण एक अनुभव घ्यायला हरकत नाही आहे. साधारण माणशी 500 ते 800 रुपये ते लोक घेतात. बार्गेनिंग करायला हरकत नाही.